हरि ओम। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक परमात्मानं पुरुषोत्तम योगांतो तागेलेक म्हळ्यार सगळे पुरुषोत्तम योग भगवद्गीतेंतू परमात्माले परिपूर्ण ज्ञान दिवचे अध्याय म्हूण म्हणटाची. तांत भितर परमात्मो पुरुषोत्तमत्व तागेले कसले म्हूण सांगून तो पुरुषोत्तम परमात्मा कसा खातीर म्हूण सांगताची. आतां सांगता आशिल्लो तो कसले म्हूण म्हळ्यार ह्या लोकांतू म्हळ्यार तागेले सृश्टींतू द्वामिमौ पुरुषौ लोके द्वामिमौ म्हळ्यार दोनी जन पुरुष म्हणून घेताची, क्षर पुरुष आनी अक्षर पुरुष. ते अक्षर म्हळ्यार नाश आसूचे, अक्षर म्हळ्यार नाश नासतिली ती महालक्ष्मी. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. सर्व नाश आसूचे, देह नाश आसूचे जिवाक अक्षर म्हळ्यार कूटस्थः. कूटस्थः अक्षर उच्यते म्हणले. हांगा कूटस्थः म्हणले ती कोण, त्या कोण म्हूण म्हळ्यार हांगा परमात्मो सांगता ती महालक्ष्मी. तिका कूटस्थ म्हणचे इत्याक म्हळ्यार कूट म्हळ्यार संयोग म्हणले. हे कालच्या दिसांतू सांगून गेला एक जिवाक म्हळ्यार जिवात्माक शरिराचे संयोग दिवची आम्मा जगन्माता जावन आशिल्ली महालक्ष्मी म्हूण. तशी तिका कूटस्थ म्हूण म्हणचे. तशें जावन ती अक्षर पुरुश. आमकां खंय आतां हें सांगतना आमगेल्या मनांतू क्षर म्हळ्यार नाश आसूचे, अक्षर म्हळ्यार तसल्यार परमात्मा नवे त्या म्हळ्यार शरीर नाश ना ताका नवे म्हूण म्हळ्यार आतां तो ताचे खातीर सांगता रस. क्षर आनी अक्षर ती अक्षर म्हळ्यार महालक्ष्मीची इत्याक म्हूण म्हळ्यार तो सांगता आपण तिगेला पशी वयरच्यो म्हूण आतांच्या श्लोकांत तो सांगता पळया. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. पळय आतां सांगले उत्तमः पुरुषः तू अन्यः. आतां हे दोळ सांगले कसं न्ही, क्षर आनी अक्षर म्हळ्यार दोनी पुरुश हे लोकांत आसची. ताणें सृश्टी केल्ले लोक तांतू क्षर आनी अक्षर दोनी पुरुश आसचे. क्षर म्हळ्यार क्षरः सर्वाणि भूतानि. हांगा शरीर घेवन येवचे, शरीर नाश आसूचे सर्व जीव क्षर पुरुशांत आयल्यार अक्षर पुरुश म्हळ्यार लक्ष्मी म्हूण सांगले ताणें. ते अक्षर पुरुश म्हळ्यार नाश नासतिली अव्यय जावन आशिल्ली. आमगेल्या मनांतू अव्यय जावन आसूचे परमात्मा नवे म्हूण दिसता म्हणूची तो आतां सांगता रस. उत्तमः पुरुषः तू अन्यः. क्षर आनी अक्षर पुरुशा पशी उत्तम पुरुष म्हूण म्हळ्यार क्लस तक्काची परमात्मा म्हूण म्हणटाची. परमात्मा इति उदाहरतः. तक्काची परमात्मा म्हणटा तो कसो करता. यो तो लोकत्रयम आविश्य तिनी लोकांत तो आस. बिभर्ती अव्ययः ईश्वरः. बिभर्ती तो सर्व जीवाक पालन करता. ताका अव्यय नाश नासतिलो म्हूण म्हणटाची. आनी ईश्वरः सर्व जनांकय अधिपती तोची. म्हळ्यार ह्या श्लोकाक कसो अर्थ करून घेवता आमी म्हळ्यार क्षर आनी अक्षर हाजे पशी वयरचे क्लस कोण तो परमपुरुश जावन आशिल्लो परमात्मा भगवंत म्हणून ताका परमात्मा म्हणून. तशी वो तो म्हळ्यार परमात्मा ह्या तिनी लोकां भितर खंयचे तीन लोक भूर भुव स्वह म्हण लेखूं येता. नानतले सगळे ब्रह्मांड उर्ध्व सप्तलोक अधो सप्तलोक हे पुरायांतू तोची भरती जावन आसा, व्याप्त जावन आसा.
आणि सर्व जिवांक सृष्टींतून सर्व जिवांक धारण करचे ताणेची आश्रय दिवचे ताणेची रक्षण करचे ताणेची तशें जावन ताका ईश्वरू सर्वशक्त जावन आशिल्लो परमात्मा म्हूण म्हणटाची म्हूण कित्याक आतां सांगताच कसले म्हणून विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषस्य महात्मनः प्रथमं महतः सृष्ट द्वितीयं तु अंडसंस्थितं तृतीयं प्राणिनां देहे तानि ज्ञात्वा विमुच्यते विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषस्य महात्मनः परमात्मो तीन रूपार आसता तो परमपुरुषो तो महात्मो खंयच्यान आसता तो प्रथमं महतः सृष्ट्वा सुर्वेचे रूप वासुदेव त्या परमात्माले प्रथम रूप वासुदेव सर्वांतू आसतो तशें जावन तो वासुदेव ब्रह्मांड आसता ब्रह्मांडांतू पिंडांडांत मान्य ताचे पशी भायर व्याप्त जावन आशिल्ली देखून ताका वासुदेव आतां द्वितीयं तू अंड संस्थितम ब्रह्मांडांतूय इस्त सगळे ब्रह्मांडांतूय व्याप्त जावन आसा ते वैराचे रूप म्हणटाचे परमात्माले ते दोनी रूप आनी तृतीयं प्राणिनाम देहे क्षराक्षर नामक देह आसूचे पुरुष रूप म्हणटा पळय अक्षर आनी अक्षर पुरुष हे पुरुष रूप तिन्नीचे तृतीयं प्राणिनाम देहे सर्व जिवांतू आसूचे तशें हाका देवालय ह्या रूपत्रय म्हणटाचे पुरुष रूपत्रय तशें जावन विष्णू सहस्रनामान पळया आमी म्हणटात न्हू केन्ना विष्णू सहस्रनाम योगो योगविदाम नेता प्रधान पुरुषेश्वरः प्रधान पुरुष ईश्वरः तो प्रधान पुरुषेश्वर प्रधान पुरुष म्हणून घेतिल्ले ब्रह्म रुद्रादी देवाल पशी तांकांय ईश्वर अधिपती जावन आस म्हूण म्हणचे तशी आतां तसलरी हाका आमी वो परमात्मो सर्व जना पशी श्रेश्ठ ही आपल्या आमकां खंय सांगताची तर ही म्हूण सांगून घेवची जाल्यार रक यजू सामवेद म्हळ्यार ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हाका तिन्नीक वट्ट जावन त्रयी विद्या म्हणटाची हें वेदान वेद आमकां परमात्मा विशय पुरे सांगता तशें जावन ताणें हाजी फुडली श्लोकांत वेद विदेव चाहम म्हूण म्हणलेलें परमात्मो नित्य निर्मलो म्हणलें आमी पवित्र म्हणलें ताका गर्भावास ना हें हाजी पशी फुडें परमात्मा विशय तर आमकां पुराय सांगून जाला हें गर्भावास नातिलो षटविकार ना आशिल्लो गर्भांत आसूचे गर्भावास आसूचे जन्मा येवचे मागीर व्हरचे मागीर बेळवणीक जेवचे मागीर कुंदुवचे मागीर वार्धक्य येवचे मागीर मरचे हे पुराय असल षटविकार परमात्माल देहाक ना तशें जावन परमात्मो जनन मरणादी दोश नातिलो नित्य निर्मल जावन आशिल्लो परम पवित्र जावन आशिल्लो परम पुरुषोत्तम म्हूण ताका सांगचे आमी परमात्माक इतक ताका कसले नाश ना दोश ना कसले ना तशें जावन म्हळेलें पळय त्वमेक ईशः परमः स्वतंत्रः तम आदिरंतो जगतां नियोक्ता त्वदाज्ञायैव अखिलम् अंबुजोद्भवा एते नीरे ग्राश्च रमाश्च येन्ये म्हळ्यार जगत्याक त्वमेक ईशः तूं एकलोची यजमानो परमः तूं सर्वोत्तम स्वतंत्रः तूं स्वतंत्र तुका कोणें कंट्रोल करतलो नाची तम आदिरंतो जगतां नियोक्ता तो सर्व जनाकय आदी जगताक नियोक्ता म्हळ्यार जगताक सृश्टी करतलो मागीर अंतः जगती लय करतलोय तोची मागीर त्वत आज्ञायैव तागेल आज्ञेनची अखिलम अंबुजोद्भवा अखिलम अंबुजोद्भवा म्हळ्यार तागेल आज्ञेनची येद्दोळते आशिल्ले ब्रह्म मात्र न्ही आत्त आसूचे ब्रह्म म्हणजेले अखिलम अंबुजोद्भवा एक अंबुजोद्भव न्ही अंबुजोद्भव म्हळ्यार कमला फुल्लांत उद्भव जालो कोण तो ब्रह्म थंय हांगा सांगीत आशिल्लें ना तो दाज्ञाय वा अंबुजोद्भवा म्हण येत आशिल्लें जाल्यार हांगा अखिलम म्हळ्यार देखून वो एक ब्रह्म न्ही हागेल्या पशी फुडें कितले की ब्रह्म जावन गेल्ल्यांची म्हण जालें वय बाय तशी अंबुजोद्भवा मागीर सर्वोत्तम स्वतंत्र जावन सर्व जनांकय आदी जावन आसूचे जगत्याचो सृश्टीकर्तृ म्हणलें तागेले आज्ञेन येद्दोळतेय जावन गेलेले अंबुजोद्भवा मात्र न्ही आत्त आसूचो अंबुजोद्भव म्हळ्यार ब्रह्म सर्वय जगत्य पळय ताण सांगून तागेले आज्ञेनाची एते नीरे ग्राश्च तांणी जगती सृश्टी केल्ले पुराय ब्रह्मान
मात्र नाही नी आत्ता सोची ब्रह्मी सृष्टी करत रस तशी आत्ता रमाश्च येणी म्हण म्हणलें क्षराक्षर पुरुषापशी उत्तम जावन आशिल्लो श्रीमन्नारायणू सर्व पुरुषालां तो श्रेष्ठ तशें ताका पुरुषोत्तम सर्वोत्तम म्हणटाची तो लक्ष्मी काही उत्तम जावन आशिल्लो पळय हेंची आमकां विष्णू सहस्रनामा कितले कडेन मेळटा पळया अव्यय पुरुष साक्षी केशव पुरुषोत्तमा थंय येयले पुरुषोत्तम म्हूण वैकुंठ पुरुष प्राण प्राणदा प्रणव प्रतुः वैकुंठ पुरुष हे पुरे विष्णू सहस्रनामांत आमकां थंय परमात्माल पशें वेळचें कोणूय ना म्हूण सांगचे खातीर असल कितले की कडेन आमकां विंगड स्तोत्रांत मेळटा विष्णू सहस्रनामांत कितले कडेन आमकां परमात्मो श्रेश्ठ म्हूण सांगून मेळटा आतां ह्यो कसल खातीर श्रेश्ठ पळय जगतीय सृश्टी करतलो परमात्मो जगती नाश करतलो परमात्मो आतां महाप्रळय येयले जगत्याचे अंत्य म्हणटाची ते जगती नाश जाले तेदन त्या प्रळय जलांत तो लक्ष्मी सहित जावन त्या प्रळय जलांत योग निद्रेंत आसतकय मागीर अपास जगती तो सृश्टी करता तशी ताका नारायण म्हणजे उदकांत आशिल्लो देखून नारायण ज्ञान दितलो देखून नारायण तशी तो नारायण तोच परमा पुरुषोत्तम म्हूण म्हणलें कल्पांते च जगत्कृष्णम सगळे जगत्य कल्पांतांत म्हळ्यार प्रळय कालांत ग्रसित्वा येन धार्यते तो पट्टांत धारण करतकय पुनः संसृज्यते येन सर्वै नारायण स्मृतः अपास तो सृष्टी करता देखून सर्वै सृष्टी करता देखून ताका नारायण स्मृतः म्हणजे म्हळ्यार ताका नारायण म्हणून म्हणटाची तेच चावन आमकां आतां कळटा कसलें नारायण सर्वोत्तम सर्वांतर्यामी सर्व जगत्याचो सृष्टीकर्तृ हे पुरे कळटा पळया सृष्टी स्थिती नियमन बंध मोक्ष हे पुरे अष्टकार्य म्हणटाची ते अष्टकार्य करतलो अष्टकर्त्र म्हणटात ताका परमात्माक तो ताका वापस कसले कितले पंत आमी हे भगवद्गीतेंत आमकां मना गेले पळय तो सर्वोत्तम तो सर्व स्वतंत्र तो सर्वज्ञ तो सर्वव्यापक परमात्मा सर्वांतर्यामी कितली सकडी ताका विशेषण तो म्हळ्यार विशेषण न्हय ते परमात्माल गुणच ते आमकां सुरदुकून भगवद्गीतेंत कितले कडेन असल विशय मेळ्ळा तशें द्वादश स्तोत्रांतूय आचार्य मध्व श्री स्तोत्र म्हण आसता श्री स्तुती म्हणटात ताका तांतूय तशी सांगता पळयाची शक्रोग्रधीधीति हिमाकर सूर्य सूनु पूर्वं निहित्यं निखिलं यदपाङ्गलेशम् आश्रित्य नृत्यनि शिवः प्रकटो हि शक्ति श्रीः शक्र म्हळ्यार इंद्र हिमाकर म्हळ्यार चंद्र सूर्य सूनु यम आनी सूर्य हांकां पुराय जनाकय रुद्र संहार करता म्हळ्यार लय कार्य रुद्रा दिलेलें न्हय रुद्र संहार करता तो कशी संहार करता संहार करचे वेळार तो तांडव नृत्य करतकय त्या नृत्य करूं शक्ती कोण दिता ताका शक्ती कोण दिता म्हळ्यार आश्रित्य नृत्यती आश्रित्य नृत्यनी शिव प्रकटो ही शक्ती श्री त्या लक्ष्मी कृपा कटाक्षान रुद्राक शक्तेतकय रुद्र तांडव नृत्य करून सकडी जनाक संहार करतकय जन म्हळ्यार कोण जन लोकांतूल मान न्हय आनी समीत कोण इंद्र सूर्य चंद्र यम पुरे जनाक तेची तांतूची श्री स्तुतींतूची परम मध्वाचार्यान सांगिल्लें आसा विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूति वृत्तिप्रकाश नियमावृतिबंध मोक्षा यस्यापांगलवमात्र ऊर्जिता सा श्रीयत्कटाक्षबलवत्यजितं नमामि हे श्री स्तुतींतूय तो सांगता विश्व सगळे जगत्याचे स्थिती सृष्टी स्थिती प्रलय सर्ग म्हळ्यार पुनर्सृष्टी महाविभूती अपार ऐश्वर्य वृत्ती म्हळ्यार आतां सृष्टी केले तदनंतर ते सृष्टी केलेली जिवा एक प्रवृत्ती ते प्रकाश म्हळ्यार ज्ञान नियमावृत्ती म्हळ्यार नियमन करचें बंध म्हळ्यार अज्ञान मोक्ष म्हळ्यार सर्वादुकून मुक्ती मेळचें यस्या अपांगलव मात्र उर्जिता सा श्रीयत कटाक्ष बलवत यजितं नमामि एक परमात्मो तागेले सर्व जगत व्यापार तिगेल करीन करयसीत कोणाल करीन लक्ष्मी करीन करयसीत आनी सर्व कीर्ती तो लक्ष्मी कधी बैता तशें ती धन्य म्हणचें
आता पुरंदरदासानं तिका ಏನು धन्यळो लक्ष्मी ಎಂಥ मान्यळो म्हणून सगळी कीर्तन केला नव्हे तंतु तांनी सांगच्यास पळय ती परमात्माल सेव तीच करतके कोटी कोटी भृत्यरिरलो हाटकांबरना सेवे कितले जन कामाचे कितले जन पार्षद परमात्मा कसो जाल्यार महालक्ष्मी देवी बामणाल काम तिणें करचें पळय आमकां हें ती सांगता स्त्रियांनी तांगेल बामणाल काम तांनी करता कोणाकय दिवची न्ही तें काम करायची म्हूण सांगून हें विशयो लक्ष्मी नारायणाले सेव कोर आमकां सांगता पळया तशी हांगा ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕ್ಷ್ಮಿ ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ म्हणचे म्हळ्यार लक्ष्मी सर्व ವಿಷಯ ಅಂತ ಪಳೆ ಛತ್ರ ಚಾಮರ ವಿಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತು छत्र ಅಂತೂ इतीचेच की व्यजन ಅಂತೂ इतीचेच की पर्यंक ಅಂತೂ इतीचेच की सर्व परमात्माल सेवेचे कसल चकडी सेव परमात्मा घेत पळय छत्र चामर व्यजन हें पुराय सेव करच्या ते म्हळ्यार परमात्मा खंयच्यान सेवा करतात ते उपकरणांतू तिगेले अस्तित्व आसून ती परमात्माक तीची सेवा करता म्हूण सांगून पुरंदरदासान म्हणला आनीक कसले म्हळ्यार लक्ष्मी ना म्हण जाल्यार त्या परमात्माक नाका खंय आतां तुळशी परमात्मा भारी प्रिती तुळशी ती बृंदा शंखचूड राक्षसाल बायल अशी आमी मस्त सकड पुराणांतरांतू काणी आयकल्यांची जाल्यार तुळशीक महाविष्णून तुका स्विकार करून घेता म्हणला जाल्यार तुळशी भितर लक्ष्मी आविश्ट आसूं का नानतल्या परमात्मा घेना तशी तुळशीन तूं लक्ष्मीस म्हणचे आमी तशी लक्ष्मी सन्निधान ना नाशिल्लो कसलेय परमात्मा नाका खंय तशी सर्वोत्तम सर्वेश्वर जावन नाशिल्लो परमात्मो तो तवळ अवतार घेवन येता कसल्याक दुष्ट शिक्षण शिष्ट रक्षणा खातीर तो प्रतिपंत अवतार घेवन येतनाय ती महालक्ष्मी देवी अवतार घेवन येवन ताका सहकार करता तागेल्या अवतार कार्यांतू पळय कृष्ण जावन येतना ती रुक्मिणी जावन येयली मात्र न्ही बरलेले तागेले अष्टमहिषींतूय मान न्ही 16,000 स्त्रियांतूय लक्ष्मीला आविश्ट आशिल्लें म्हणून आशिल्लें तशें जावन तितले जनाक कृष्णाला बायल जेवचे जाल्ले ती लक्ष्मीला आवेश नासल्यार तो तांकां बायल जेवण करून घेना राम जेवण येतना पळया सीती जेवण येयली तशी देव कसो अवतार घेवन येता तागेल्या अवतारा सहायक जावन ती येताच येता महालक्ष्मी तशी आनी आतां अवतार घेवन येवचें केदां ना मागीर योग प्रळय कालांतूय पळया ती भूरूप जावन परमात्माक योग निद्रे आसतना ती हांतूळ जतके खंयचे हांतूळ वटपत्र ती भूरूप त्या लक्ष्मीले भूरूप वटपत्र जाता तेची लक्ष्मीले श्रीरूप आसा पळय ती ते अव्याकृत आकाश ते परमात्माक छत्री जाता ती छत्र चामर व्यजन पर्यंक छत्री जाता ती तशी श्रीरूप जावन आसतना ती तो परमात्मा रमा म्हणटाची स्वरमा म्हण ताका आनंदा खातीर विंगड कोणाले गती ना तोच आनंद घेतलो स्वयं आनंद घेतलो तो तशें जावन ती श्रीरूपान योग निद्रा रूपय तीची जाता ताका अंगावयचे आभरणय तीची जाता मात्र न्ही परमात्माले आज्ञके तमी अमृणी सुक्त म्हूण सांगून पळयताची तातूंत भितर महालक्ष्मी सगळे अमृणी सुक्तांतूय ती कसं करता म्हूण सांगता ते कसं करता म्हूण सांगून ते करची कोणाल अनुग्रहार म्हणून सांगता ती ते सगळे अमृणी सुक्त महालक्ष्मीक तितली काम करूक तितली सकट तिणें हांगा जगत व्यापार करूक ते परमात्माल अनुग्रहान तिणें करचें म्हूण सांगून ती सांगता अमृणी सुक्तांत म्हळ्यार अमृणी म्हणलेली रशिकन्या जावन येतकय ती आनी ते अमृणी सुक्ता मुखांतर ती तिगेलें सामर्थ्य तें कोण दिलेलें तिका म्हूण सांगता तिका यजमान जावन आशिल्लें परमात्मान म्हाका कितलें सामर्थ्य दिवन मेगेल करीन सगळे जगत्याचे व्यवहार तो करयसिता म्हूण सांगून ती न्हिचावन अमृणी सुक्त म्हूण म्हळ्यार लांबी लागताची लक्ष्मीले एक सुक्त ते लक्ष्मीलेच एक वैभव तांतू सांगताची म्हूण लेखल्यार ते अमृणी सुक्त लक्ष्मीन सांगिल्लें तांत भितर न्हिजावन कसं आसा म्हूण म्हळ्यार लक्ष्मी तिगेल वैभव सांगताची इतलेय वैभव म्हाका येयले परमात्माल निमती म्हूण तांतू परमात्माले महिमा सांगची तिणें अमृणी सुक्तांतू तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार नारायणाले त्या योग निद्रा वेळार पळय हांतूळ जाल्ली वटपत्र मागीर योग निद्र जाल्ली आनी ती तागेल्या आंगावयची भांगर जाली आनी ती
ವಾಪಸ್ ಪುನರ್ಸೃಷ್ಟಿ ವೇಳಾರಿ ನಾರಾಯಣಾಲೆ ನಾಭಿಂತು ಆಸುನು ತೈದುಕುನು ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮಾಕ ಜನ್ಮದಿತ್ತಲಿ महालक्ष्मीची म्हण जन्म दिलेल्या ब्रह्माक ताणें म्हाका कसो खातीर हांगा हाडला म्हूण सांगून आलोचना करतना ताणें बेजार करतना कोणें म्हाका हांगा हाडलें हांव कसो करचें म्हाका कसलें गोत ना म्हूण ताका मनान तो दुख्ख येतना ताका तप तप म्हूण अशरीर वाणी मुलक सांगून ब्रह्मजिज्ञासेन तूं ताका घाल न्हू परमात्माल दर्शन ताका मेळचें तशें करचें महालक्ष्मीनाची तशी मातींतली मान्ने परमात्माल आज्ञेन पुनर्सृष्टी शूर्जतना जड प्रकृती तुकून त्रिगुणात्मक जावन महत्त्व तांतू तुकून महत्त्व आदकून वैकारिक तैजस तामस समीत म्हळ्यार तिनी नमुन्याचे अहंकार तत्व पुरे तिणें रचन करचें परमात्म लक्ष्मी अंतर्यामी जावन आस तशें जावन परमात्म लक्ष्मीक निग्रह करता नियमन करता जाल्यार परमात्माला अंतर्यामी जावन कोणें आसावें ना तशें जावन परमात्म स्वतंत्र म्हूण अंतर्यामी श्रेयश्चापी लक्ष्मीकै तोच अंतर्यामी विष्णुदेव न संशय श्रेयश्चापी अंतर्यामी विष्णुदेव न संशय परमात्मूची लक्ष्मी लय अंतर्यामी अंतु कसलो संशय ना अंतर्यामी कश्चिदस्ति विष्णोः क्वापि कुतश्चनः तागेल्ले अंतर्यामी जावन कोण्णय ना म्हूण सांगून हांगा वेदांत सांगताची परमपुरुश जावन आशिल्लो परमात्मो तो अत्यंत श्रेष्ठ स्थानार औन्नत्यार आसता तशी हांगा परमपुरुश म्हणल्यार पुरू सन्नोती इति पुरुषाः म्हळ्यार तो सन्नोती म्हळ्यार भक्तांक यथेश्ट ऐश्वर्य दितल देखून ताका पुरुश म्हूण नांव येयलें जेवो अन्य रितीन पुरुणी षट स्थानानी यस्य एति इति पुरुषः म्हणून म्हळ्यार पुरुणी षट स्थानानी तो स स्थानांत आसता खंयचे अनंतासन श्वेतद्वीप वैकुंठ हे 3 लोकांत तो आसता म्हूण आमकां गोत आनी खंय तीन कडेन आसता तो अव्याकृत जावन आसचें आकाश म्हळ्यार विश्वव्यापक म्हणजे ताजे खातीर ताका मात्र न्ही सत्यलोकांतू आनी सर्व प्राणीचे हृदय कमलांतू हे स स्थानारी तो आस देखून ताका पुरुष म्हणचें स एव वासुदेवोयम साक्षात पुरुष उच्यते तो स एव वासुदेवोयम तो वासुदेव परमात्मो ताकाची साक्षात पुरुष उच्यते तोच पुरुषोत्तम म्हणून घेता स्त्री प्रायमितरत सर्व जगद्ब्रह्म पुरः सर्व म्हळ्यार लक्ष्मीले अनुग्रहान नारायणाल कृपे मेळची आमकां आनी कशी लक्ष्मी सर्वत्र व्याप्तची परमात्मो सर्वत्र व्याप्त जावन आसा परमात्मो एक वस्त्र म्हूण म्हळ्यार दृश्टांत दिवचें परमात्मा वस्त्र न्ही कशी परमात्मानी लक्ष्मी आसची म्हूण सांगचे खातीर ते एक दृश्टांत दिवचें जाल्यार एक वस्त्र व्याप्त वस्त्र परमात्मा जाल्यार ताजे ते पळय वस्त्र एक जावका जाल्यार ताका मस्त सूत जेवकात ना त्या सुता येळ्यान तूं लक्ष्मी आस म्हळ्यार परमात्मो तिगेल आंगान तूं अंतर्यामी जावन आसता ती परमात्मालांतू ती आसता म्हूण सांगून तशी तांची एक अविनाभाव संबंध म्हणटाची लक्ष्मी सोडून नारायणाल चिंतन करूं नाका नारायणाल चिंतन करतना थंय लक्ष्मी आसता तशी मी लक्ष्मी नारायणाले आराधना आमकां पळय लक्ष्मी समेत नारायणाला आराधना लक्ष्मीक मात्र आराधना करूं ना तशी पळय एक मराठी कसो की अभंग आसता धागा धागा अखंड विणुया म्हणून तशी परमात्मो ते आतां सांगता तो उत्तम पुरुश आपण विंगडूची परमात्मा म्हूण म्हाका म्हणटाची म्हणून म्हणलेलो तो आतां सांगता रस इते खातीर ताका पुरुषोत्तम म्हणून सांगचें आनी कोण सकट ताका पुरुषोत्तम म्हणून सांगता यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि च उत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिथः पुरुषोत्तमा यस्मात् म्हळ्यार कसल खातीर क्षरम अतीतोऽहम् म्हाका क्षर पुरुषा पशी अक्षरात अपि च उत्तमः क्षराक हांव अतीत अक्षर पुरुषाक हांव उत्तम म्हूण कसा खातीर सांगलें की
अतोस्मी लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तम. तशी तसल म्हाका वेदेच वेदेच म्हणलें आनी लोकेच म्हणलें. लोक आनी वेद पुरुषोत्तम म्हणून प्रथितः सांगताची. म्हळ्यार वेद आनी लोक म्हणलें ते कसले आनी तई क्षरापशी अतीत अक्षरापशी उत्तम म्हणून कसलें म्हणलें. हें विशयू हांत आमी हाजे तात्पर्य आमी पळोवेत. आतां हे श्लोकाचे सामान्य अर्थ सांगचे जाल्यार यस्मात खंयच्या कारणान म्हाका ब्रह्मादी क्षर मिकून म्हळ्यार ब्रह्मादी क्षर पुरुशांक अतीत आनी नित्यमुक्त जावन आशिल्ले तसले अक्षर पुरुश म्हणलेले लक्ष्मी देवी पशी उत्तम म्हणून सांगताच की अतोस्मी तसल म्हाका लोके म्हळ्यार हांगाचे पौरुषेय पुराण इतिहास वेदे अपौरुषेय वेद पुरुषोत्तम म्हूण सांगून म्हाका नांवान आपयताची म्हूण म्हणतो. आनी आमकां कसलो कळटा म्हळ्यार परमात्मो तो सर्वोत्तमो, तो सर्वव्यापको, तो सर्वांतर्यामी, तो सर्वज्ञो, तो सर्वकर्तृ हें पुरें आमगेल्या पशी चड कळ्ळां कोणाक हांगा आसूचे ज्ञानी जन म्हणलेलें आसा पळय नाका ब्रह्मादी देवते पशी चड विशय कळलो परिपूर्ण न्ही जाल्यार क्षरपुरुश म्हणलेले ब्रह्मादी देवते म्हणटना आमी सामान्य पुराय जनाल पशी चड कळलेले कोणाक म्हळ्यार महालक्ष्मीक. परमात्मो सर्वोत्तमो सर्वव्यापको सर्वांतर्यामी सर्वज्ञो सर्वकर्तृ ह्या पुरे ब्रह्मादी देवते पशी चड कळलेले कोणाक म्हळ्यार महालक्ष्मीक. ती नारायणाल वक्षस्थळांतू आसता, सगळो दीस नारायणाल सेव करतर आसता. जाल्यार पुरंदरदास सांगताची तिकाय कितली नारायणाल विशय कळ्ळा म्हळ्यार तागेले दावे किरंगुली बोट्टा इतले मांद्र कळ्ळा की नांगटा इतले किरंगुली बोट्टाचे नांगकुट बरी सांगते वय तितले मांद्र कळ्ळा की तिका. म्हणटना ब्रह्मादी देवतेक कितले कळनासच्या पुरो न्हय. ब्रह्मादी देवते पशी चड लक्ष्मी कळ्ळा म्हणटाची. जाल्यार हांगा ती नारायणाल वक्षस्थळ वासिनी नारायणा कोण आराधन करता तांकां ती वलवतकय इत्याक मेगेल बामणाक तांणी आराधन करतात न्हय मेगेले यजमानाक तांणी आराधन करतात पळय. बैल मनशाली बुद्धी हिची कसं न्ही कोण बामणा मस्त तांगेल बामणा कोण मस्त आदर सत्कार करता तांकां घरा आपोवन जय जय आदर सत्कार करताची म्हळ्यार तितले एक पती प्रेम आसता. तशी मेगेल यजमानाक म्हळ्यार नारायणाक कोण सकड प्रिती भक्त पळय तांणी तिगेले प्रितीचेच काय तशी. आनी सर्व शास्त्रांतू नारायणाक सोणू सर्व शास्त्रांतू यो एक विशय सांगताची कसले म्हळ्यार शास्त्र पुराणांतू पळय येते विशय सत्यशास्त्र म्हणटाची तांतू ह्या एक विशय येता पळया कोण नारायणाक सोणू तिगेल मांत्र उडगास करून पूजा करताच की तांकां ती वलवनाकय कोप्तकय ती तांगेल्याक. तशी तिगेल आराधन कशी कोरका पुरंदरदासान सांगला पळय तिका कशी आपोवकाय आमी बारे भाग्यद निधिये करवीर निवासिनी सिरिये यो आमगेल घरांत तूं कशी आपोवकाय तशा पयलीं ती येना तिका कशी सांगता कडेगे ನಮ್ಮನೆ ವಾಸ ಒಡೆಯ ಅನಂತಾದ್ರೀಶ ಒಡೆಯನಿದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಡದಿಯು ಬರುವುದು ರೂಢಿಗುಚಿತವಿದು ನಡಿ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಮುಣು ಕಳ್ವೆ ಮಳರಿ ಒಡೆಯನಿದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಡದಿಯು ಬರುವುದು ಕಡೆಗೆ ನಮ್ಮನೆ ಮಾಸ ಮಂಟ ಕಡೇರಿ आमगेले घर कडे येवका तुवें इत्याक आमगेल घरांतू ಒಡೆಯ म्हळ्यार तुगेल ಯಜಮಾನ तशी ಒಡೆಯನಿದ್ದಲ್ಲಿಗೆ ಮಡದಿಯು ಬರುವುದು कोण यजमान खंय आसा थंय बायलें येवचें सहज न्हय तशें हांव न्हू रूढिगे उचितविदू तेंचे नोकरमू तशें हांव नडी नम्मा मनेगे आमगेल घर कडेन यो तूं म्हणून सांगकाके. तशी तिका आपोवका शिवाय तिगेल मांद्र उपासन केल्यार ती शपेद उपासितापि एषा श्रीही तान तद्धरी तत्ववित्त ती शाप उदितकय कोणाक अविष्णुज्ञैः रतभक्तैः तदुपासा विवर्जितैः कोण परमात्माल विषयूचे आराधन करना नशी तिगेल मांत्र आराधन करता की एषा तांकां श्रीही तान
शपेत उपासितापी तशी तिगेल मात्र उपासन केलेलं जनाक ती शपेत ती शाप दिता म्हणून. आणि तद्भक्त तम उपास्यैव श्रियं ध्यायत नित्यदा. तद्भक्त तम उपास्यैव तागेल भक्त कोण तिकाय उपासन करता की जवो परमात्माल ध्यान करतल जन नित्यची परमात्माल ध्यान करतल जन तिगेल उपासना केल्ल्या बरी जल्ले ते तेक तिकय असं परमात्माल वक्षस्थळान तू असं वय मॅ तसल जनाक तिक ती तांगेल वैर संतुष्ट पावत की तेन तुष्टातु छिद्रम दद्यात विष्णु उपासनम. कोण सगळो दीस विष्णूल उपासन करता तांगेल वैर ती वय भारी संतोष पावत की विष्णुना सहिता ध्याता साही तुष्टीम पराम व्रचेत. म्हळ्यार विष्णूल वटूची तिगेलय आराधन करतल जनाल वैरी ती अनुग्रह करता म्हणून. तशी या विष्णू सर्वोत्तमत्व पुराई आचार्यांनी सांगला. कोणेही जेवते त्या द्वैत सिद्धांत जेवो अद्वैत सिद्धांत जेवो विशिष्टाद्वैत जेवो तिन्हींतूय विष्णू सर्वोत्तमत्व सांगताची विष्णू पारम्य सांगताची विष्णूची परमपुरुषोत्तमो. तशी द्वादश स्तोत्रांतूय परमपुरुषो विष्णूची म्हूण सांगून मध्वाने सांगला पळय. कुरुभुंक्ष्व कर्म निजम नियतम हरिपाद विनम्रतिया सततम. कुरु भुंक्ष्व कर्म निजम नियतम हरिपाद विनम्रतिया सततम. हरिरेव परो हरिरेव गुरुः हरिरेव जगत्पित्र मात्र गती म्हणून. म्हळ्यार आम्ही कर्म कोरका कशी परमात्माले आराधन करतरे परमात्मा शरण येऊन कर्म कोरका इत्याक परमात्मो सर्वश्रेष्ठो म्हणून सांगून आचार्य मध्वाने सांगिलस. आणि हे पुरुषोत्तमत्व परमात्माले आणि हे पुरुषोत्तम योगांत कसं सांगला म्हणून म्हणलेले आम्ही फायचे दिसाक पळया. आजी सांगिले ये भगवद्गीता परमात्माले चरणारविंदाक गुरुगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.